निमंत्रण दिया है अपोजिट टीम के कप्तान ने, यानी कि आई जरीमरी 11 टीम ने। रेड कलर में आई जरीमरी 11 टीम खेल रही है और ये सफेद, इस बार नहीं सफेद नहीं है, इसे कौन सा कलर कहता है, ग्रे कलर। वो ग्रे कलर के इस बार देखा जर्सी में लगभग देखा जाए तो या उनकी अपोजिट टीम खेल रही है। माउली 11 टीम के सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए मैदान के अंदर पहुंच चुके हैं। महेश ठाकुर स्ट्राइक के ऊपर है और नॉन स्ट्राइकर पे चेतन ठाकुर बंधु मैदान के अंदर है और गेंदबाजी के बॉर्डर संभालने के लिए आरंभिक गेंदबाज इस भी स्ट्राइक बॉलिंग मार पर है शैलेश ठाकुर। गेंद फेंकेंगे ठाकुर को, नावे खाड़ी प्रीमियर लीग 2024 टूर्नामेंट, इस बार प्रीमियर लीग का आज का पहला दिन और इस टूर्नामेंट प्रीमियर लीग का आज का ये दूसरा मैच है। महेश ठाकुर के लिए पहली गेंद फेंकेंगे शैलेश ठाकुर। पहली गेंद शुरुआत और पहला मैंडेटरी पावर प्ले। इस बार ड्राइव किया है खूबसूरती के साथ, ऑफ ड्राइव गेंद लॉन्ग ऑफ के क्षेत्र में हर्षद ठाकुर ने गेंद को फील्ड किया, जहां सिंगल मिलेगा और सिंगल के साथ देखा जाए तो माउली 11 टीम का खाता ओपन, स्कोर 1। हेलो, बहुत जगह हमने कमेंट्री की, लेकिन पहला ये डीजे मास्टर जो मुझे पूछ के जा रहा है कि मैं ये जाऊं क्या, या बिंदास साला मुझे स्कूल की याद है कि मैं माउंटर हूं। पहला डीजे मास्टर मुझे पूछ के जा रहा है, जाओ जाओ। स्कोर 1 चेतन के लिए। ये कट करने का प्रयास किया था, अंदर आई थी गेंद, देखिए बहुत ही बढ़िया खूबसूरत डिलीवरी, लेकिन कोई रन इस गेंद के ऊपर। आई जरीमरी 11 टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया है। स्वीप खेलने का प्रयास किया था लेकिन कामयाबी नहीं मिल चुकी है। गेंद सीधी विकेट कीपर के 10 स्थानों में। शैलेश ठाकुर की 3 गेंदें अभी तक शेष हैं। माउली 11 टीम का स्कोर है 1 बगैर नुकसान। चौथी डिलीवरी शैलेश की, सामना करेंगे चेतन। ये एक बार फिर से हायल कर टैप किया गेंद को और गेंद को फील्ड किया शॉर्ट थर्ड मैन के क्षेत्र में, रन नहीं कोई मिलेगा। या माउली 11 टीम का स्कोर है 1 बगैर नुकसान। आखिरी 2 बॉल शेष है। पहला मिनट है पावर प्ले, बैकवर्ड पॉइंट, शॉर्ट कवर, शॉर्ट एक्स्ट्रा कवर, मिड ऑफ और एक शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट मिड विकेट। और इस बार बैक टू द बॉलर, लेकिन फील्डर मौजूद है वहां। हर्षद ठाकुर ने एक बार फिर से दोबारा अच्छा फील्डिंग का मुजाहरा पेश किया और इसी के साथ देखा जाए तो यहाँ 1 रनों के साथ टीम का स्कोर आगे बढ़ चुका है। तो दशरथ पाटिल के बड़े फैन ही हर्षद ठाकुर आज है वो जावड़े में। और ये देखिए अपील की थी हाउस दैट, क्या हुआ?
और इसी बीच अपील जोरदार थी, प्रेशर वाली अपील थी, लेकिन इस बीच स्कोर 2, बढ़िया ओवर शैलेश ठाकुर का आई जरीमरी 11 टीम के लिए। टीम का स्कोर है 2, लॉस ऑफ 0। अभी तक 24 गेंदों का खेल शेष है और घड़ी के अंदर हम देख सकते हैं तो यहाँ 12:08 हो चुके हैं। और दूसरे गेंदबाज को इस्तेमाल करने जा रहे गेंदबाज, जिस गेंदबाज का नाम है बॉलिंग ट्रैक के ऊपर आ चुके आई जरीमरी 11 टीम के गेंदबाज। बॉलर इज नेम सर्वेजी कडू। चलिए चलिए शुरुआत कीजिए लाल जर्सी वाले। आई आपको विनती है, फील्डिंग की सजावट। अरे क्या इतने फील्डर रहे ऑफ साइड के ऊपर, दूसरा पावर प्ले चल रहा है, क्या कर रहे तुम लोग? ये कोई कंपाउंड नहीं मारने का या फील्डिंग कहाँ लगाना, किस के ओवर में कितने चाहिए, पहले सूचित कीजिए, अंपायर को पूछो मतलब। ओके चलो ठीक है। अभी बराबर पहले देखा होगा तो कंपाउंड ही तैयार किया था ऑफसाइड के एरिया में। यंगस्टार गेंदबाज शॉर्ट ऑफ लेन हुक करने का प्रयास किया था, लेकिन कोई रन नहीं इस गेंद के ऊपर मिल चुका है। सर्वेश कडू की अच्छी गेंद, शॉर्ट ऑफ लेन थी, मतलब आखुद टप्पा का बॉल था। चेतन ठाकुर सामने, ये चेतन भाई कड़ाकेदार छक्का, ठोक डीजे ठोक, और नो बॉल है ओवर स्टेप। तो मानो मुझे लग रहा है लाल जर्सी के गेंदबाज के ऊपर लगभग 7 रन आए। अगली गेंद फ्री हिट है, तो 7 के साथ स्कोर आगे जा चुका है 9 के घर में। चेतन ठाकुर ने आसमान दिखाया इस यंगस्टार को। मिड विकेट कंट्री के बाहर गेंद चली गई 6 रन के लिए। अगली गेंद फ्री हिट है, 9 पे स्कोर जा चुका है बगैर नुकसान पे। सर्वेश कडू संजय दादा ठाकुर इनकी तरफ से शैला मामा अगर कैच लेता है तो 1000 रुपए का इनाम। किधर है शैला मामा? हाँ बिल्कुल, शैला मामा कैच लो, 500 तुझे 500 हमें। ये देखिए फ्री टी, लेकिन गेंद नीचे रह गई है। बड़ा हिट खेलने का प्रयास किया था, लेकिन अंत में देखा जाए तो कनेक्शन मजबूती का हुआ नहीं है। ये गेंद डॉट चली गई है, बल्ले के बीचों बीच गेंद आई नहीं है। टीम का स्कोर है 9। शैले मामा आपको हाथ जोड़ की विनती है, सभी गेंद बताने के लिए मत आओ, नहीं तो होएगा क्या मालूम है, हॉलीजन लगाना पड़ेगा ऊपर। हाँ स्पीड अप कीजिए। ये लॉब किया सामने, स्ट्रोक शैलेश वाड़ा, बल्लेबाजी नंबर 6। 6 के साथ स्कोर पहुंच चुका है 15। और स्कोर है 15।
महेश ठाकुर 1 पे खेल रहे, चेतन ठाकुर 13 पे खेल रहे। सर्वेश कडू की आखिरी 3 बॉल शेष है। 15 स्कोर। बगैर नुकसान पे काम चल रहा है या मावली 11 टीम का। फुल टॉस बॉल भाग गई। इस बार देखा जाए लॉन्ग लेग के ऊपर गेंद चली भागम भाग और नंबर 4 डीजे कहा गया है। डीजे मास्टर 4 के साथ टीम का स्कोर आगे 19। हाँ, पहला डीजे मास्टर उसका स्वागत। हाँ बिल्कुल, को पूछना पड़ता है जाने क्या क्या नहीं। और इस बार अंदर आई थी गेंद को कवर के क्षेत्र में खेल दिया है। कोई रन नहीं मिलेगा इस गेंद के ऊपर। शानदार इस बार गेंदबाजी का पृथक्करण चल रहा है। वापसी गेंदबाजी चल रही है वापसी और स्कोर 19 बिना कोई विकेट के नुकसान पे। आखिरी गेंद शेष इस दूसरी ओवर की अंतिम बॉल शेवटचा चेंडू। ये उल्टा बल्ला चलाने की कोशिश की रिवर्स स्वीप, लेकिन गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं। डॉट गेंद की समाप्ती 2 षटकानंतर मावली 11 संघाची धावसंख्या 19 बिनबाद 19। चलो डीजे कम ऑन। बहुत ही सुंदर गाना आप सभी ने सुना। आइए आइए, छोटी बच्ची भी आ चुकी है, उनका हार्दिक स्वागत। वेलकम, ऊपर आइए। हाँ हाँ, टोपी देखिए पहन के कैसे आ गई। संभाल के संभाल के। रोशन गेंदबाजी की बॉर्डर संभालने के लिए कोटे का पहला पारी का तीसरा ओवर लेके ओवर पर बाबिया। ये अच्छी बॉल, बिल्कुल सही गेंद। इस बार देखा जाए कोई रन नहीं इस गेंद के ऊपर की। टीम का स्कोर लगभग देखा जाए रुका हुआ है 19 के घर में बिना कोई विकेट के नुकसान पे। ये फुल लेन की बॉल और भी डिलीवरी जरूर थी। इसे खेल दिया लॉन्ग ऑफ के क्षेत्र में। फील्डर मौजूद है, एक सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता है 20 यानी कि 20। 20 पे स्कोर जा चुका है। अभी तक 4 गेंदें शेष तीसरे ओवर की। जीवन जी गावंड और नंदू जी पाटिल में कड़े पेन। भाई साहब तुमको मैं हाथ जोड़ के विनती करता हूं, तुम बार बार जाएंगे। अभी क्या होगा, कोई बाउंड्री आया, कोई छक्का आया क्या? शैला माँ, तुम विनती है आपको, जाओ आप कहने के लिए। क्या शैला मामा, क्या हुआ? कानों में मंत्र देने के बाद देखिए क्या हुआ, छक्का। बिलकुल, तुम्ही कुठून पण पैसे काढा बहिणीसाठी, पण बहीण हिस्सा सोडणार नाही। हिस्सा देणंच आहे। सुरुवातीला अशा म्हणतात आम्हाला बाबांनो काही नको, नंतर मात्र बोलतात हिस्सा पाहिजेच आम्हाला। शैल्या मामा ने कानों में मंत्र दिया, फुकट गया।
डायरेक्ट गेंद को तारा मंडे बॉल दीजिए ना, नहीं है तो दूसरी दीजिए, मैचेस होएंगे नहीं, ध्यान में रखिए, नहीं तो बॉल ढूंढने के लिए आप तैयार रहिए। रोशन के ऊपर मामा ने गुस्सा निकाल दिया है। फुल टॉस बॉल, पनिशमेंट चेरन के लिए। 26 स्कोर, माउली विलियन टीम का स्कोर है 26। इस ओवर की आखिरी 3 बॉल शेष है। आई जरीमरी 11 टीम ने टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला किया है। चेतन के लिए बॉल गुड ने टेक कर मारने की कोशिश की थी, और देखिए एक बार फिर से मामा उन्हें सूचना दे रहे कि यही बॉल डालो। मामा हंसेगा नहीं तो करेगा क्या? हंसना ही चाहिए, तब मजा आता है। चलिए इस बार एक्स्ट्रा कवर के ऊपर, अरे वाह 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 वाह, जॉन्ट्रोस खड़ा है, वाह, मस्त बिल्डिंग, मस्त बिल्डिंग। स्कोर 27। ऐसी फील्डिंग कड़क होनी चाहिए। ओमकार ठाकुर, गुड फील्डिंग ओमकार। हाँ, जाले में जिताड़ा पकड़ते हो। खाड़ी तुम्हारे सामने ही। ये देखिए अंपायर गावन जी, व्हाइट बॉल है अवे फ्रॉम द बॉडी। नावे खाड़ी प्रीमियर लीग 2024। स्कोर है 27-27। आखिरी गेंद, शॉट अच्छा है, लॉन्ग ऑफ के ऊपर फील्डर मौजूद है वहां, गुड फील्डिंग। एक सिंगल जरूर मिलेगा, और एक सिंगल के साथ देखा जाए तो माउली 11 टीम का स्कोर पहुंचा सुदर्शन भाई 29। 3 षटकानंतर माउली 11 संघाची धावसंख्या ती 29, बिनबाद 29। चेतन कह रहे 24 पे और महेश कह रहे 3 पे। चौथे गेंदबाज कौन आएंगे, इसका स्वागत डीजे मास्टर करेंगे। ठोक डीजे। राष्ट्रीय विमानतल नई मुंबई को नाम है धीवा पाटिल साहब, क्योंकि जमीन हमारी है, किसी की बाप की नहीं है। दिवंगत लोक नेते धीवा पाटिल साहब, इन्हें कोटि कोटि प्रणाम। 29 स्कोर। डीजे मास्टर देखिए, वड़ा और पाव को एक साथ बांध के खा रहा है। ये उड़ाया, आइए आइए, निशान डीजे हमारे देखिए, आइए निशान भाई, आपका हार्दिक स्वागत। दाढ़ी देखिए, बोकट दाढ़ी। 29 स्कोर 29। 29 स्कोर। हमिंग हमिंग मारते, हमिंग थोड़ी कमी करना। और ये न बॉल, हेलो, और ये उड़ाया। इस बार हवा में जरूर गेंद, फील्डर गेंद के पीछे, गुड फील्डिंग मिलेंगे इस गेंद के ऊपर। लगभग देखा जाए तो 1 और 1 के साथ स्कोर आगे बढ़ता है। 31। बॉलर है हृदय ठाकुर। हृदय की गेंद, शॉर्ट बॉल है, हृदय गया ना तू बाहर। ऐसी बॉल डालेगा ना आप भाई, मुझे मारा ऐसी परिस्थिति। ठोक दीजिए।
गुड बॉल, कोई रन नहीं गेंद के ऊपर, चौथा ओवर जारी है। 31 बगैर नुकसान पे काम जरूर चल रहा है। इस बीमर के लिए अंपायर तीसरा कहा गया रे चौहान साहब, नहीं तो हमारे आयोजक करता देखिए। शैलेश चौहान साहब कहा है, उन्हें विनती है आइए मंच के ऊपर। अंपायर चेक करेंगे। यस, इट्स अ फेल्ड रेड। कमर के जजमेंट का अंपायर को बहुत जजमेंट है, और जब कमर की बॉल होती है ना तो प्रत्येक अंपायर कहता है मैं देखेगा मैं देखेगा। हाँ, मजा आता है। कमर में सब कुछ चलता है, हिलती है तब देखने को मजा आ जाता है, अरे बहुत ही पागल है। और स्कोर 37 37 हो चुका है। तुम लेट क्यों हो रहे? ये बॉल इस बार अंपायर नंदू पाटिल वाइड बॉल है। 37 और 38 हो चुका है, 38। और शैले मामा अभी किधर है? इस बार चौथा ओवर जारी है। छोटी छोटी बच्चियां देखिए मैच को देख रहे हैं, सभी का हार्दिक स्वागत। सिंगल जरूर मिलेगा मिड विकेट के एरिया में, गेंद चली गई है, फील्डर मौजूद, इसी के साथ ये दूसरा पूरा, और 2 के साथ टीम का स्कोर आगे बढ़ चुका है 40 स्कोर। इस ओवर के अभी तक मेरे हिसाब से 2 गेंदें शेष है। चौथा ओवर जारी है, विकेट नहीं अभी तक गिरा है। चल शाबाश, 6 रन। मस्त बैटिंग मिस्टर चेतन ठाकुर, कड़क बैटिंग। फोर्टी 46। ये बेहतरीन निवासी बस गेंद को खेल दिया है कवर पॉइंट और पॉइंट के बीच में। सिंगल जरूर मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे जा चुका है 47 धावसंख्या 47। 4 षटक संपली गेलीत आणि माऊली इलेव्हन संघाची धावसंख्या आहे ती 47, बिनबाद 47 आणि 47 धावांची पार्टनरशिप महेश ठाकूर आणि चेतन ठाकूर यांच्यामध्ये। चेतन ठाकुर 39 पे खेल रही और महेश खेल रहे 4 पे। ये लगभग देखा जाए आखिरी 6 गेंदे शेष है। आई जरी मरी 11 टीम के आखिरी गेंदबाज कौन होंगे? अभी 6 ही गेंदे शेष है और गेंदबाज है कमलेश। कमलेश गेंदबाजी की जिम्मा संभालने के लिए टॉस के लिए हम निमंत्रण देंगे। इस ओवर के बाद आखिरी 6 गेंदे, अंतिम ओवर।
हॅलो. येस, धावसंख्या 47, 47. ये गेंद एक बार फिर से एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर, नंबर आया 4. और 4 के साथ स्कोर 51. कमलेश, ये कमलेश बाहर, ये कमलेश छोटा बाहर गया है. ऑन साइड के ऊपर इस बार शानदार क्रॉस बैट से खेला हुआ लंबा छक्का. धन्यवाद डीजे. यस चेतन, 50 धावा पूर्ण करण्यासाठी आपल्याला 1 धाव पाहिजे. डीजे तुम्हारा सब हिल गया. 50 पूरा करने के लिए चेतन ठाकुर को चाहिए 1 रन और गेंदे बची हुई इस ओवर की 4. शैल्या मामा देखिए बॉलर को सूचित कर रहा है, 50 पूरा हो जाएगा. फोर्टी 49 पे खेले. सत्तावन स्कोर 57. चेतन, स्लोवर गेंद थी, इसे खेलने के लिए स्लॉग हिट करने का प्रयास किया था और इसी के साथ ये गेंद डॉट चली गई. ये स्कोर 57 पे रुका है. 3 गेंदे शेष. चेतन को 50 पूरा करने के लिए 1 रन चाहिए. नावेखाड़ी टीम प्रीमियर लीग, ये उड़ाया, ये छक्का है, ये लंबाई का अट्ठा है. 50 पूरी. 55 पे बल्ला ऊपर कीजिए चेतन भाई. ये पहले नावेखाड़ी प्रीमियर लीग का अर्धशतक. नाम है चेतन ठाकुर, बल्ला ऊपर की चेतन भाई, शाबाश. ये देखिए अभिवादन कर रहे, अभिनंदन कर रहे उनके सभी सपोर्टर, सभी खिलाड़ी. और स्कोर 63, 63 धावा. आखिरी 2 गेंदे शेष. अल्लाह जोड़ी है कि क्या है, अंबुजा सीमेंट से बांधी हुई. स्लोवर गेंद, बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर कैच. अरे राहुल भाई, ये 4 रन. दमादम बल्लेबाजी चेतन ठाकुर.
आघाडीचे फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. अमित आणि अक्षय हे फॅक्टर आणि बॉलिंग ट्रॅकमध्ये आहेत. त्या ठिकाणी मयूर, अमित महातोला आपण पाहता. मयूर ठाकूरचा पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी, उजाच्या बाहेर, पंचांचा इशारा, इट्स अ वाईड. मग स्पर्धेतला आजचा दुसरा सामना आणि जवळजवळ एकचा सुमार जावत चाललाय. त्यामुळे पुढे किती सामने होतील याची आपण ग्वाही देऊ शकत नाही. त्यामुळे थोडं स्पीडअप करा विनंती राहील. अक्षय ठाकूरचं हे षटक. मयूर ठाकूर बॉलर माप्या असावी ती बघा. सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल टिपलाय, फलंदाज बास झाला त्या ठिकाणी. अमित पहिला धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या आई जरीमरी 11 टीमला. त्या ठिकाणी झाला मैदानामध्ये आपण पाहिला खरं तर. अमित थोडा इको कमी करा, निशांत थोडा इको कमी करा. गोल्डन डकचा शिकार त्या ठिकाणी झाला अमित आणि नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती चाललेला आहे. त्या ठिकाणी मग पाहताय हर्षद ठाकूर, निशान यांचे बंधुराज आहेत. यस, हर्षद त्या ठिकाणी मैदानामध्ये दाखवला होता, त्यांना आपण पाहताय. निशान डीजेचं खरं तर आम्ही नेहमी कौतुक करत असतो प्रत्येक स्पर्धांमध्ये, नेहमी त्यांचं चांगलं योगदान राहिलं. बॅकफुटला जाऊन कट करायचा होता, एक वाईड हा अपवाद राहिला आणि त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून, मयूरच्या माध्यमातून माफी असावी होताना आपण पाहिलं. मयूर ठाकूर हा खेळाडू, 1 रन त्याने खर्च केली, गडी बाद केला, 1-2 चेंडू त्याने आतापर्यंत फेकले. पॉवर प्लेमध्ये सुरुवात चांगली झाली आहे फिल्डिंग करणाऱ्या माऊली 11 टीमची. इथे शफल क्रॉस, वेगवान स्ट्रोक, बॉल चाललाय फाईन लेग क्षेत्राच्या बाहेर, सीमारेषा पार, रन्स मध्ये 4, चौकार. पाच धावा चेतन ठाकूरने आपल्या नावलौकिकेला साजेसा खेळ मात्र मैदानामध्ये केला मागच्या सामन्यामध्ये.
अर्धशतक त्याने साकारला. 50 कंप्लीट केली. वैयक्तिक इनिंग त्याची पाहिली. इथे बॅकफुटला गेले, अगदी पायाला वरती घेतला आणि तिथे अप्पर कटचा हा फटका. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंट कडे, सीमारेषा पार. लगातार हा दुसरा चौकार. दोन लगातार चौकार आपण पाहिले त्या ठिकाणी हर्षलच्या माध्यमातून. धावसंख्येत मात्र वाढ. टोटल 9 धावा धावफलकावरती लागताना आपण पाहत आहे. उन्हाचा प्रहर प्रचंड वाढत चाललाय आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहता त्या ठिकाणी चांगला खेळ होताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा. आणखीन एक रन. 10 धावा तुम्हाला पाहायला मिळतील धावफलकावरती. टोटल 10 धावा धावफलकावरती. सुप्रीमो ट्रॉफी काल सुरुवात झाली खरं तर मोपाळाच्या क्रीडांगणावरती आणि आज आम्ही खरं तर प्रीमियर लीगचं या ठिकाणी खरं तर अनुभव घेतोय, आनंद घेतोय. खूप चांगली स्पर्धा. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह हर्षलनं केला. 1 रन मात्र या चेंडूवरती मिळेल. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आई जरीमरी 11 टीमला 69चं टार्गेट आहे. धावांचा पाठलाग करताना तुम्हाला एखादी मोठी पार्टनरशिप करावी लागेल, तेव्हाच्या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. स्ट्रायकिंग एंडला खेळाडू आलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. अक्षय ठाकूर डाव्या हाताचा हा खेळाडू प्रचंड स्टायलिश आहे अक्षय ठाकूर आणि त्याला मात्र चांगली फटकेबाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. लेफ्टी बॅटर अक्षयला स्ट्रायकिंग एंडला आपण पाहताय. थोडा दबाव आहे खरं तर गोलंदाजा वरती, कारण 2 चौकार 2 वाईड. टोटल आपण पहिला 1 सिंगल आली आणि अशा एकूण 11 धावा. 1 गडी देखील पास झालाय. इथे क्लीन बॉल त्रिफळाचीत. फलंदाज बाद. खरं तर हे व्हेरिएशन आहे. फलंदाजाकडे फुटवर्क नव्हतं आणि तिथे मात्र निर्धाव चेंडू आणि त्याही पेक्षा पण पहिला त्रिफळाचीत झाला खेळाडू. अक्षयला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. आपण पाहताय त्या ठिकाणी खरं तर खेळाडू पास झाला आणि एक त्रिफळाचीत झाला मैदानामध्ये. अक्षय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय. शैलेश मामा. चला शैलेश स्वतः कॅप्टन आहेत आणि शैलेश ठाकूर त्या ठिकाणी क्रीडांगणात चालले. शैलेश ठाकूर हे खेळाडू त्या ठिकाणी कॅप्टन मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहताय. दुसरा गोलंदाज त्या ठिकाणी आहे खरं तर माऊली 11 संघाचा खेळाडू. बॉलर नेम प्लीज. सूरज ठाकूर. सूरज ठाकूर यांना आपण पाहताय. नाझिम गुल्ली कोणाच्या संघामध्ये आहेत? हेच का सूरज? चला गुजरातचे खेळाडू आहेत नाझिम गुल्ली आणि ते मात्र बॉलिंग ट्रॅकवरती आले. खरं तर नाझिम गुल्ली म्हटलं की फिरकीचं अस्त्र आणि जादुई फिरकी त्यांची ओळख राहिली. अगदी रनअप घेताना बॉलला हवेमध्ये उडवत यायचं पुढे आणि बॉल रिलीज करायचा आणि अगदी भरपूर चांगल्या पद्धतीने बॉलला टर्न करण्याची क्षमता असणारा नाझिम गुल्ली गुजरातचा खेळाडू. मग इथे आपण पाहता सूरज आले, त्यांना देखील नावेखाडीचे नाझिम गुल्ली म्हटलं जातं. या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅक होती त्यांना आपण पाहता. समोर फलंदाज आहेत त्या ठिकाणी पुन्हा एकदा हर्षल, ज्याने लगातार 2 चौकार मारले होते. इथे यॉर्क केलाय अलॉंग द कार्पेट. हा फटका त्या ठिकाणी लॉंगॉनच्या दिशेने ड्राईव्ह केला. सिंगल घेतली. पुढच्या रनचा प्रयत्न नाहीये. थ्रो मात्र स्ट्रायकिंग एंडकडे झाला. चेतन त्या ठिकाणी आहेत. 1 रन आली या बॉलवरती. 1 रनने मात्र संघ पुढे चालला. धावसंख्येत झाली वाढ. 2 गडी बाद 12 धावा अशी आपण धावसंख्या पाहत आहे स्कोर कार्ड मध्ये. टार्गेट 69चा आहे. 23 चेंडूमध्ये अजूनही 57 रन करायच्यात मैदानाच्या आतमध्ये. धावांचा पाठलाग करताना अजून भरपूर मागे आहे आई जरीमरी 11 टीम. मग एखादी भागीदारी किंवा एखाद्या खेळाडूने जर का मोठी इनिंग साकारली तर अगदी याही धावा कमी पडतील. सहजगती धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. त्यामुळे तुम्हाला प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. थोडं लेझी क्रिकेट आहे. वेळ जास्त वाया जातो. आम्ही सातत्याने वारंवार तुम्हाला सूचित करत आहोत.
थोडा पण जास्त अधिकचा वेळ घेता, त्यामुळे थोडं स्पीडअप करा प्लीज. इथे आपण पहिला खरं तर यॉर्करचा प्रयत्न, टो क्रशर यॉर्कर टाकायचा होता, बॉटम एंडला फटका आणि तिथे मात्र बॉल मागे चालला. शैलेश टीम कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं म्हणतात आणि इथे मात्र कॅप्टनला त्या ठिकाणी आपल्या संघाची संपूर्ण जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत पुढे जावं लागेल. त्याच्याबरोबर हर्षल त्याने आतामध्ये चांगली कामगिरी केली. इथे फुल टॉस मिस टायमिंग आहे, फटका लॉंगॉनच्या दिशेमध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, झेलबाद झाला. कॅप्टन शैलेश ठाकूरला परतावा लागेल. मैदानाच्या बाहेर मोठा धक्का आई जरीमरी 11 टीमला. व्हेरिएशन आणि त्या व्हेरिएशनच्या आधारावरती त्याने खरं तर आता थोडंसं आई झरीमरी 11 टीमला बॅकफुटला ढकललंय. नवीन खेळाडू रोशन सिंग इज किंग आणि इथे मात्र बॉल मागे चालला लॉंग स्टॉप रिजनला. बॅकवर्ड क्षेत्राकडे खराब फिल्डिंग, आउटफील्डने दिला धोका. आउटफील्ड आहे फास्ट, रन मिळतील 4. चौकार. पालघर जिल्ह्यातील आदिवासी बाळा संघर खरं तर आपल्यामध्ये नाही आहे, परंतु त्यांचं संगीत अजरामर झालंय. खूप चांगलं संगीत. इथे पुन्हा एकदा रोशन सिंगचा फटका आपण पाहिला, अगदी क्रॉस बाटेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला हा फटका खेळून काढलाय. लगातार दुसरा चौकार होतोय आई जरीमरी 11 टीम साठी. रोशन सिंग इज किंग मैदानामध्ये चांगली बॅटिंग करत असताना 2 लगातार चौकार त्याच्या बॅटमधून आतापर्यंत येताना पाहायला मिळाले. टोटल 20 वरती पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये आई जरीमरी 11 टीम. 3 गडी बाद 20. एका बाजूने आपण पाहिलं माऊली 11 संघाला 69 धावा डिपेंड करायच्यात, वाचवायच्यात या टीमला. या मॅचच्या दरम्यान धावांचा बचाव होईल का या सामन्यामध्ये हे पाहावं लागेल. चांगली लढत प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे, अतिशय मोठी लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय, अनुभवताय. बॉल तयार पुन्हा एकदा सूरज. इथे आपण पाहिला यॉर्कर लेनमध्ये बॉल टाकलाय, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. 1 रन या चेंडूवरती आले. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आई जरीमरी 11 टीमची धावसंख्या स्कोर कार्ड मध्ये लागली आहे 3 गडी बाद 21 धावा. अठरा बॉल आणि 48 समीकरण. 18 चेंडू. मंकड विकेट नाही. येस तुम्ही इशारा दिला तर आम्ही कन्फ्यूज झालो. अगदी मंकड विकेट नसणार आहे. खरं तर फेअर क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. लक्षात सुद्धा प्रत्येक गोलंदाजाला प्रत्येक टीमला सूचना राहील. क्रिकेटला या गोष्टी कधी कधी असं वाटतं शोभत नाही आहेत मंकड विकेट, कारण तुमच्याकडे जर गुणवत्ता असेल तर तुम्ही त्यांना लिगली बाद करा. अठरा बॉल आणि 48 प्रतिषटक 16.00 हा रिक्वायर्ड रन रेट मैदानाच्या आतमध्ये आलाय. धाबांचा पाठलाग करताना आई जरीमरी 11 टीम समोर. बॉलिंग ट्रॅकमध्ये माऊली 11 संघाचा गोलंदाज स्वराज ठाकूर, यंग टॅलेंट. खरं आपण पाहिलं अगदी कमी वयाचा आहे. विकेंड आहे त्यामुळे आता शाळेला सुट्टी असेल. सॅटर्डे संडे ही स्पर्धा आहे. नावे खाडी प्रीमियर लीगचं हे पर्व आपण पाहत आहे. प्रत्येक संघाचे डगआउट्स आहेत आणि स्वराजचा आज खरं तर एक्झाम होती, तो एक्झाम देऊन आलाय मैदानामध्ये. क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलं आपला शिक्षण, आपला करिअर फार महत्त्वाचं आहे आणि त्याहीपेक्षा तुम्ही व्यसनांपासून दूर राहा,
तुम्ही चांगले क्रिकेट खेळा. सर्व करता या तरुण पिढीला आमचं आव्हान राहील. बघा समोर तुमच्यासाठी शिवाजी स्पोर्ट्स, आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरची अकॅडमी तयार झाली. लेदरचे देखील तुम्हाला त्या ठिकाणी धडे गिरवता येतील आगामी कालावधीमध्ये. फुल टॉस यावेळेस आपण पहिला स्क्वेअर लेगमध्ये हा फटका आला आहे, त्या ठिकाणी डीपमध्ये बॉल चालला आहे. त्यानंतर मात्र सिंगलला डबलमध्ये परावर्तित केलं. चांगल्या पद्धतीची रणनीती. 2 धावा इथे आल्या. 2 रनने मात्र संघामध्ये धावसंख्येमध्ये बदल होईल. टोटल 3/23 अशी धावसंख्या स्कोअर कार्डमध्ये. आता येणारी बॉल 17 विजयासाठी 46 धावा हे कॅल्क्युलेशन. रोशन सिंग त्याने मात्र आतापर्यंत आपल्या टीमला 4 चेंडूमध्ये 11 रनचं योगदान दिलंय, ज्यामध्ये 2 चौकार, 1 सिंगल आणि 1 दुहेरी अंग पूर्ण केलाय. इथे फुलटॉस एज लागून बॉल मागे चाललाय. आता थ्रो घाई केली आहे. चेतन ठाकूर थोडेसे टेन्शनमध्ये आले. बॉल नशीब पकडला पण थ्रो त्याने घाई केली, त्यामुळे आता एक्स्ट्राच्या रन देखील मिळतील. ओव्हर थ्रो 1+1 अशा 2 धावा त्या ठिकाणी पाहायला मिळतील. एक्साइटमेंट जास्त आहे खेळाडूंमध्ये. थोडासा तुम्हाला देखील तुमच्या जोशवरती कंट्रोल ठेवावा लागेल आणि त्याहीपेक्षा चेतनला कॅप्टनशिप म्हणून सर्व गोष्टी त्या ठिकाणी हँडल कराव्या लागतील. जितके कूल राहाल तितका तुमच्या संघाला फायदा होईल. रणनीती फार महत्वाची आहे. इथे आपण पहिला सबमरीन डिलिव्हरी. टप्पा पडला, बॉल खाली राहिला. स्वराज ठाकूर या खेळाडूचा आगामी कालावधीमध्ये खरं तर नावेकाडी संघासाठी हे खेळाडू चांगले योगदान देतील, त्यामुळे त्यांना या घडीला खरं तर आपण पहिला प्रोत्साहन देण्याचं फार गरजेचं राहील. त्यांना मार्गदर्शन आणि प्रोत्साहन फार गरजेचं आहे. जसजसे ते स्पर्धा खेळतील तसं ते मॅच्युअर्ड होतील आणि त्यांच्याकडून चांगला खेळ तुम्हाला पाहायला मिळेल. बघा फ्लाईट दिली बॉलला, अगदी ब्लॉकरमध्ये चेंडू टाकला आणि तिथे मात्र मिड विकेटला बॉल चाललाय. सिंगल आली आणि पुन्हा एकदा वेगवान थ्रो. एक तर डायरेक्ट थ्रो करा किंवा मध्ये टप्पा फेका, जेणेकरून त्या ठिकाणी विकेट किपरला बॉल पकडता येईल. त्यांच्या समोर तुम्ही थ्रो करताय, त्यामुळे त्यांनाही बॉल पकडणं थोडंसं अडचणी निर्माण होत आहेत. रन मात्र आली 1. 26 रन स्कोर कार्डवरती. 2.4 चेंडूचा खेळ संपला. 3 गडी बाद 26 अशी धावसंख्या. 14 चेंडू आणि 43चं समीकरण मैदानामध्ये आलंय. इथे ऑन साइडला हा फटका आहे. मिड विकेट मध्ये फिल्डर डाऊन द बॉल, टिपलाय झेल, संपलाय. हर्षल ठाकूर या खेळाडूचा खेळ 4था गडी बाद झाला आई जरीमरी 11 टीमचा. विकेटची प्रतीक्षा होती आणि हर्षलचं बहुमूल्य विकेट त्या ठिकाणी मिळालं. फिल्डिंग करणाऱ्या माऊली 11 टीमला 13 चेंडू आणि 13 हे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी मैदानामध्ये आलंय. 13 बॉल 43. राहुल मोकल हा खेळाडू आता मैदानामध्ये चाललाय. राहुलला आपण पाहताय या ठिकाणी मैदानाकडे दाखल होताना. 6व्या क्रमांकावरती 4 खेळाडू बाद झाले. 26 या धावसंख्येवरती. 13 बॉल 43चं आव्हान निर्माण झालं. स्वराजचा पुढचा बॉल कट केलाय. बॉल मागे चालला. फिल्डिंग खराब आणि इथे मात्र आणखीन एक चौकार. लॉंग स्टॉपच्या बाहेर बॉल मात्र चाललाय सीमारेषा पार. रन्स मधील 4 चौकार. बॉल आता 39 धावा. 12 चेंडू आणि 39 जवळजवळ 19.50 हा पर ओव्हर मागे रिक्वायर्ड रन रेट आहे. प्रत्येक ओव्हर नंतर मात्र रिक्वायर्ड रन रेट हा प्रचंड वाढत चालला. त्याचं कारण आहे फलंदाजी मधल्या त्रुटी खरं तर कमी धावा पहिल्या 3 षटकामध्ये पाहायला मिळाल्या. आता 12 बॉलचा खेळ बाकी, त्याला थोडी घाई करा. मी मगाशी उल्लेख केला 1चा सुमार झालाय. फक्त दुसरा सामना त्या ठिकाणी चालू आहे आणि आणखीन बरेच सामने पेंडिंग आहे. आपल्याकडे टायमिंग आहे फक्त सूर्यास्ता अगोदर, त्यानंतर उद्या. तेव्हा सूर्य जेव्हा अगदी पश्चिमेला जाईल मावळत्या दिशेने, तेव्हा मात्र त्यानंतर आपल्याला सामने कव्हर करता येणार नाही आहे. त्यामुळे विनंती राहील प्रत्येक खेळाडूंना, प्रत्येक संघानं थोडं सहकार्य करा आणि स्पीडअप करा. 12-39 माऊली 11 संघाच्या अगेन्स्ट आई जरीमरी 11 टीमला करायच्या धावा. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 39 आव्हान
इतकं सोपं नाही आणि इतकं कठीण देखील नाही. प्रयत्न जर केले तर याही धावांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. कुणाल कोळी गव्हाण संघाचं त्याने काय बॅटिंग केली होती का तर पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये गव्हाण संघासाठी बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज झाला आहे. महेश ऑन ड्राईव्ह हा फटका थोडासा उंच खेळून काढला होता. डीपमध्ये बॉल चाललाय. दुसरी रनचा प्रयत्न झालाय. 2 धावा तुम्हाला इथे येताना पाहायला मिळतील. 2 रनने मात्र आता समीकरण बदलेल. शेवटच्या 11 बॉल विजयासाठी 37. राहुल आणि रोशन सिंग इज किंग 8-16 वरती खेळतो. त्याच्या बरोबरीने राहुल मोकल एक बॉल चौकार त्याचं योगदान. इथे आपण पहिला डाऊन द ग्राउंड फटका लॉंग ऑनच्या दिशेमध्ये फिल्डरच्या हातामध्ये चेंडू चाललाय. फेकी पुन्हा एकदा चेतनसाठी अवघड होती आणि त्या ठिकाणी मात्र सिंगल रन आली. 10 बॉल आणि विजयासाठी आता करायच्या मैदानाच्या आतमध्ये 36 10 चेंडू आणि 36 धावा. 10 बॉल रिमेनिंग रिक्वायर्ड 36 रन. बॅकफुटला गेले स्क्वेअर कट करायचा होता. लेट कटचा फटका परंतु निर्धाव बॉल आला. या ठिकाणी पाहू शकाल 9 चेंडूमध्ये 36 धावा. आता हळूहळू सामना जड होत चाललाय आई जरीमरी 11 टीमसाठी. जसजसे डॉट बॉल येतील तससे विकेट येतील तसाचा प्रेशर वाढेल आणि त्या ऐन वेळे मोक्याच्या क्षणामध्ये फुलटॉस मिळाला आणि तो बॉल गॅपमध्ये खेळून काढलाय. तिथे मात्र आला चौकार. आता 8-32चं समीकरण त्या ठिकाणी मैदानामध्ये आलंय. आठ 32. चला हाईट फॅक्टरसाठी चेक केलं जाईल. बॅटिंग रिव्ह्यू आहे. चला तिसरे पंच आमचे चव्हाण सर या आपण टीव्ही अंपायर ऑन स्क्रीन चेक करूया. हाईट फॅक्टर चेक केला जाईल. वेस्ट साईडच्या वर असेल तर मात्र बीमर आणि नसेल तर मात्र फेअर डिलिव्हरी घोषित केली जाईल. महत्वाचा हा डिसिजन राहील या मॅचच्या दरम्यान. आपण पाहतो ऑन स्क्रीन चेक केलं जात आहे. रिप्ले टेलिकास्टमध्ये हा बॉल प्रॉपर कनेक्ट कोणत्या अँगलला झाला हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर निर्णय तुमच्याकडे दिला जाईल. चला अगदी स्लो मोशनमध्ये आपण चेक करा. कॅमेरामन आणि टेक्निकल ऑपरेटर त्यांचं अतिशय चांगलं योगदान या ठिकाणी पाहत आहे. चेक केलं जात आहे परंतु मैदानामध्ये आता थोडासा बॅकफुटला गेला आहे. आई जरीमरी 11 टीम सुरुवात थोडीशी खराब झाली. सुरुवात अतिशय डळमळी झाली आणि त्याचा प्रेशर आता शेवटच्या षटकांमध्ये या टीमवरती वाढला. चेतन ठाकूरचा संघ थोडासा अगदी आपण पाहिला विजयाच्या उंबरट्यावर त्याला फेअर डिलिव्हरी लिगल बॉल. चला बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज व्हा. 4 धावा आल्या आणि आता खरं तर आपण पाहिला टोटल 32 रनची गरज. इथेही फुल टॉस मिड ऑफला बीट केलं. मागे फिल्डर नाही आहेत. गॅपमध्ये फटका. क्या बात आहे. आक्रमक बॅटिंग मैदानामध्ये करतोय त्या ठिकाणी खेळाडू. लगातार 2 चौकार राहुलच्या बॅटमधून आले. आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं तर 7 मध्ये त्या ठिकाणी 28 धावा. 7 बॉल 28. मॅच ऑन आहे. एखादा मोठा फटका जर का या चेंडूवरती आला तर सामना थोडा सोपा होऊन जाईल. तर इथे शपल क्रॉस खेळण्याचा प्रयत्न बॉलला सोडून दिला परंतु बॉल विकेटच्या अगदी वरून चाललाय. त्या ठिकाणी निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. आता 6 मध्ये करायच्या मैदानाच्या आतमध्ये 28. 500 वर्षाची प्रतीक्षा करावी लागली आपल्याला प्रभू श्रीरामाच्या अयोध्या नगरीमध्ये प्रभू रामांच्या मंदिराची. आणि खरं तर 2 वर्षाची प्रतीक्षा कदाचित संपेल चेतन ठाकूरजी. या पहिल्या सामन्यामध्ये या करता प्रीमियर लीगमध्ये सामना त्यांना पहिला जिंकायचा आहे. कदाचित मॅच संपलेला नाही आहे त्यामुळे कदाचित क्रिकेट आहे. अनप्रेडिक्टेबल असा हा खेळ आहे. कधी काय घडेल याचा नेम नाही आहे. मागे आपण पाहिला साऊथ आफ्रिका आणि भारतीय संघामधला टेस्ट मॅचचा सामना 153 वरती 4 खेळाडू भारतीय संघाचे बाद झाले आणि दुसऱ्या डावामध्ये लगेचच 153 वरती ऑल आउट म्हणजे एकही धाव न करता तब्बल 6 खेळाडू बाद झाले होते. तरी भारतीय संघाने तो सामना जिंकला होता. परंतु या मॅचमध्ये आता 28 धावा होतील का. डू ऑर डाय केल्याने होते रे आधी केलेच पाहिजे. जर प्रयत्न केले तर त्या धावांचाही पाठलाग केला जाऊ शकतोय. तुमच्याकडे असणारी जिद्द चिकाटी तुमच्याकडे जर का उमेद असेल तर तुम्ही काहीही करू शकता. बॉलिंग मार्कवर त्याला गोलंदाज आशिष ठाकूर फ्रेश बॉलर. आशिषला आपण पाहताय खरं तर आयोजक पंपम. चला पंपम यांच्याकडून प्रत्येक वाईट बॉलला 100. चला द्या 100. पहिला वाईट टाकलाय बघा. वाईट साठी 100 रुपये आलेत आशिषला. पंपम आम्ही या 40गाव मध्ये प्रवीण भोईरचा करता फॅन पाहिला होता मलमल आणि इथे पंपम आहेत त्यांच्याकडून 100 रुपये आलेत. पहिला 100 रुपयाचा मानकरी राहिला बघा. अजून एक 7-8 टाका
म्हणजे बरोबर पंपमचा हवा निघेल. चला 2 वाईड आले आणि अजूनही मॅच ऑन आहे. त्या ठिकाणी 6 मध्ये 26 असे खरं तर चित्र तुम्हाला प्रीमियर लीग मध्ये नेहमी पाहायला मिळतील. कारण मगाशी म्हटलं 5 फ्रेश बॉलर म्हणजे एखादा बॉलर असा बी आहे तिथे तुम्हाला धावा देखील करता येतील. त्यामुळे अजून सामना संपलेला नाही आहे. आई जरी मरी 11 टीम या धावांचा पाठलाग करू शकतो. आता 3 वाईड नंतर प्रेशर बघा, खरं तर चेहऱ्यावरती टेन्शन आलं चेतनच्या. स्वप्न आहे 2 वर्षानंतर पहिला सामना जिंकणं तर पूर्ण होईल का, आणि त्यासाठी तुम्हाला तर संघर्ष करावा लागेल. कारण अंतिम बॉल बाकी आहे. त्या ठिकाणी 6 विजयासाठी अजूनही 25चं समीकरण. बघा चेहऱ्यावरती पूर्णपणे फ्रस्ट्रेशन पाहायला मिळालं. वाईट बॉल, तिसरा वाईट, 300 आले. पंपम रेडी ठेवा आपण कॅश. पुढचा बॉल राऊंड विकेट आणि इथे 1+4 पंजा. कहाणी में ट्विस्ट. 6 बॉल 20 च समीकरण मैदानामध्ये आलंय. मॅच ऑन आहे. 4 वाईड आणि त्याच्यानंतर 4 आलाय. आणि इथे आपण पाहिला चेतन यांच्या डोक्यावरती टेन्शन आलंय. त्यांना आता त्यांचं स्वप्न पूर्ण होईल का. अर्धशतक करून देखील जर सामना गमवावा लागला तर मात्र खरं तर असं म्हणता येत ना, स्वतःच्या पायावरती स्वतः कुऱ्हाड मारले असं होईल. वादळ आलाय. या वादळामध्ये कोणता संघ पराभूत होईल पाहावं लागेल. 6 बॉल 20. चला बॉलच चेंज केला की काय, तर तोच आहे. परंतु त्याने त्या ठिकाणी आतापर्यंत वाईट टाकले टोटल 4 आणि 1 चौकार, म्हणजे 8 धावा अशाच आल्या मोफतच्या स्वरूपात. 6 बॉल 20 हे कॅल्क्युलेशन समोर. रोशन सिंग स्ट्रायकिंग एंडला. मॅच ऑन आहे. आयुष्यात सर्व काही हरला तरी चालेल, पण तो हिम्मत कधी हारू नका, कारण ज्याच्यात हिम्मत त्याला किंमत. आता रोशन सिंग साठी फुल टॉस. बैल मुझे मार असा चेंडू होता. टेन्शन आलं होतं चेतनला. त्यांनी कमरेवरती हात ठेवला, पण तो झेल त्या ठिकाणी पकडलाय आणि 2 धावा घेतल्यात. पण तू काय घडलंय. खेळाडू बाद. प्रत्येक वेळी नो बॉल असेल असू शकत नाहीये. खेळाडू बाद ना सर. येस, 2 धावा कॉन्फिडन्स त्याने घेतल्या होत्या, त्यामुळे म्हणून आम्ही देखील संभ्रमामध्ये पडलो. चला रोशनला परतावं लागेल. चला बीमर साठी चेक केला जाईल. लेट पण थेट रिव्ह्यू. असे रिव्ह्यू जर तो दिवसभर तर मात्र अजून वेगळं जाईल. चला निर्णय 3ऱ्या पंचांकडे गेलाय. जर बीमर नसेल तर मात्र खेळाडू बाद होईल. चला खेळाडू कक्षातून कोणीही तर याच्यानं पेनल्टीला सामोरं जावं लागेल. तुमचे 12वे प्लेयर आमच्या समोर येतात दोन्ही, त्यामुळे आपण नाही आले तर चालेल. ते पाहतायत. चला पाणी घेऊन जा. इट्स अ फेअर डिलिव्हरी. खेळाडू बाद. झेल बाद झालाय. बॉलचं आपण पाहिलं डिरेक्शन अगदी विकेटच्या दिशेने. विकेट मिळालाय. आता 5 चेंडूमध्ये 20. डीजे चेंडूमध्ये आता 20 धावा. कारण झेल पकडलाय, तर हा बॉल षटकार आला असता तर हा सामना सोपा झाला असता आई जरी मरी 11 टीमला. पण तो अजूनही काही घडलेलं नाही आणि काही बिघडलेलं नाहीये. दोन्ही संघ बॅलन्स आहेत. ओमकार ठाकूर मैदानामध्ये आला. ओमकार ठाकूरला आपण पाहताय स्ट्रायकिंग एंडवरती 5 बॉल 20. कोणत्याही परिस्थितीमध्ये चेतन ठाकूरला हा सामना जिंकायचा. आणि एका बाजूने आई जरी मरी 11 सहजासहजी हा सामना सोडणार नाहीये. शेवटपर्यंत संघर्ष करत एखादा क्षण आपल्या संघाच्या बाटाला येऊ शकतो, मोमेंटम मिळवू शकतं, त्यासाठी प्रयत्न करत राहतील हे खेळाडू ओमकार आणि त्यांच्याबरोबरने राहुल. षटक आहे त्या ठिकाणी आशिष ठाकूरचं, अतिशय महत्त्वाचं षटक. 5 बॉल 20 धावांचं समीकरण मैदानामध्ये आलंय. महत्त्वाचा हा करदा षटक. अंतिम थोडा वेळ गेला का तर 4 त्याने वाईट टाकले, 1 पंजा देखील मिळाला, परंतु अजूनही 5 मध्ये 20. 1 विकेट त्याने घेतलाय. ओमकार ठाकूर स्ट्रायकिंग एंडवरती आलाय. ओमकारला आपण पाहता त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडला 5 बॉल 20 चं कॅल्क्युलेशन. पुन्हा एकदा फुल टॉस
लिडिंग एज लागल्या बॉल मागे चाललाय आणि खरं तर झेल सुटलाय. लास्ट मोमेंटला डोळे बंद केले आणि एखादा व्हॉलीबॉलला जसा बॉलला पास केला होता तसा त्याने ही मुवमेंट दिली. परंतु 2 धावा या चेंडूवरती आल्या. आता 4 चेंडूमध्ये 18. पहिले 4 बॉल सलग वाईड, पुढचे 2 बॉल दोन्ही डायरेक्ट त्या ठिकाणी टाकलेत खरं तर आशिषने. त्यामुळे अजून प्रेशर आहे फिल्डिंग करणाऱ्या माऊली 11 संघावरती. 4 चेंडू आणि आता 18. आणखीन एक वाईड, आणखीन एक वाईड. दबाव आहे खरं तर 100. चला पंपम 100 लागू झाले. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. आता 17 धावा, 4 चेंडू आणि 17. 5 वाईड टाकले, 500 पूर्ण केले. 5 वाईड टाकले आणि आता 4-17 एक तर कॅल्क्युलेशन आलं. धीम्या गतीचा बॉल हा पंचा केला. चेतन बॉल करायला झेल पकडेल का? यस पकडलाय. त्याला सामना जिंकायचा आहे. ओमकार ठाकूरचा महत्वाचा विकेट मिळाला फिल्डिंग करणाऱ्या माऊली 11 टीमला. आता कॅल्क्युलेशन आहे 3 मध्ये 17 धावा. तीन बॉल आणि 17 धावा म्हणजे लगातार 3 षटकार किंबहुना 2 षटकार 1 चौकार देखील चालेल. सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु इथून मात्र प्रत्येक बॉल महत्वाचा आहे. त्या ठिकाणी आशिष ठाकूरचा 3-17 हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय. नशीब त्या ठिकाणी 28 धावा शिल्लक होत्या. 15-16 असता तर मात्र हा सामना जिंकला असता. खरं तर आई झरीमरी 11 टीमने. परंतु अजूनही मॅच संपलेली नाही आहे. 3-17 3-17 आणि खतरा कोणत्या संघाला बसेल पाहावं लागेल. हृदय ठाकूर आले मैदानामध्ये. एक्सा कव्हरला हा फटका चालला. डीप मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग. सामन्यावरती मजबूत पकड. आता आशिषला दोन्ही लिगल बॉल टाकायचे. जरी 2 षटकार आले तरी सामना जिंकेल फिल्डिंग करणारा माऊली 11 संघ. थोडंसं प्रेशर होतं खरं तर माऊली 11 संघावरती. ते प्रेशर आता कमी झालंय. 2 बॉल आणि विजयासाठी आता 16 धावा. याच ओव्हरमध्ये एक वाईट प्लस 4 पंजा मिळालाय. आणखीन एखादा पंजा मिळेल का? पण तो लॉंग स्टॉपला खेळाडू उभा केलाय. रणनीती चांगली आहे. सामना अगदी सोपा झालाय. विजयाकडे मार्गक्रमण करताना बघा माऊली 11 टीमला 1-15 हे समीकरण बघा. पुढच्या मॅचसाठी दोन्ही संघ नायक. आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. ज्या टीमने टॉस जिंकलाय त्या टीमला विनंती राहील. इथेही फुलटॉस. सामना जिंकलाय. 2 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर चेतन ठाकूरने हा सामना जिंकला. आणि खरं तर सामना जिंकताना त्याने वैयक्तिक अर्धशतके खेळी साकारले. हेही महत्वाचं आहे. त्याचं इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स चांगलं राहील आणि हा सामना जिंकला माऊली 11 टीमने. वेल प्लेड. अभिनंदन. हार्ड लक टीम आई झरेमरी 11. चला सामनावीर नो डाऊट